श्रोते हो, आपण आपल्या आजच्या शोमध्ये आपल्यासाठी अन्न मिळवणाऱ्या, काबाड कष्ट करणाऱ्या, घराबाहेर पडणाऱ्या, घाम गाळणाऱ्या, प्रसंगी रक्त आटवून आपल्या अन्नाची सोय करणाऱ्या त्या प्रत्येक कमवत्या व्यक्तीबद्दलचे भाव आपण आपल्या आजच्या शोमध्ये मांडत आहोत. आपण ऐकत आहात श्रोते हो. आणि आपल्या आजच्या शोमधल्या पुढच्या आपण रचनेकडे वळूया. आणि जे आपल्याला पाठवलेले आहे सौ अमृता कुंचमवार हैदराबाद येथून. आणि मॅडम लिहित आहेत की वर्षा असोवा वारा नसे कारणांना थारा. वा, वर्षा असोवा वारा नसे कारणांना थारा, बाप तोची सागर किनारा शोधे पिल्लांसाठी चारा. बाप तोची सागर किनारा शोधे पिल्लांसाठी चारा, वाहे कर्तव्याची झोळी चालवितो संसाराची गाडी. वाहे कर्तव्याची झोळी चालवितो संसाराची गाडी, न कळे त्याचे मन माया त्याची भोळी. न कळे त्याचे मन माया त्याची भोळी. खरंच अप्रतिम असे भाव मॅडमनी त्यांच्या रचनेमध्ये मांडलेले आहेत की वडिलांचं मन खरंच कळत नाही, परंतु त्याची जी माया असते, प्रेम असतं, ते आतून असतं. तो कमी बोलतो परंतु आपल्या प्रत्येक गरजा आहेत त्या पूर्ण करत असतो श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर चारोळीकडे आपण वळूयात. आणि जे आपल्याला पाठवलेले आहे डॉक्टर संजय राऊत जामखेड येथून. आणि सर लिहित आहेत चारोळीमध्ये की दोन्ही बाप लेकरांपायी अन्न शोधित आहे. दोन्ही बाप लेकरांपायी अन्न शोधित आहे. एक शिकारी तर दुसरा शिकार होत आहे. एक शिकारी तर दुसरा शिकार होत आहे. खरंच खूप भावूक करणारी अशी ही चारोळी होती श्रोते हो, की प्रत्येक जण अन्नासाठी धडपडतोय. एक शिकारी होतोय तर दुसरा शिकार होत आहे. खूपच अप्रतिम अशी चारोळी होती. आणि पुढच्या दोन चारोळ्यांकडे आपण वळूयात श्रोते हो, ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत अर्चना गरुड, तालुका किनवट, जिल्हा नांदेड येथून. मॅडम पहिल्या चारोळीमध्ये लिहित आहेत की अपार माया ममता बापाच्या हृदयात. अपार माया ममता बापाच्या हृदयात, भुकेने कावळे ओरडती चिल्या पिल्यांच्या उदरात. भुकेने कावळे ओरडती चिल्या पिल्यांच्या उदरात. खूपच भावस्पर्शी अशी ही चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की सृष्टी माझी हर जीवाला लागते भूक एक समान. सृष्टी माझी हर जीवाला लागते भूक एक समान, असो तो मानव वा मत्स्य. असो तो मानव वा मत्स्य, पिलांसाठी करी जीवाचे रान. पिलांसाठी करी जीवाचे रान. आणि खराई श्रोते हो, की कुणीही असला तर तो आपल्या पिलांसाठी निश्चितपणे जीवाचं रान करत असतो. प्रसंगी स्वतः उपाशी राहतो परंतु आधी आपल्या पिलांचं पोट भरतो. तर अप्रतिम अशी या दोन्ही चारोळ्या होत्या श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेमध्ये मॅडम लिहित आहेत ॲडव्होकेट सौ मयुरी संतोष पदमवार, कंधार येथून, की काय बोलावं समजत नाही पोटाची भूक बसू देत नाही. काय बोलावं समजत नाही पोटाची भूक बसू देत नाही. लढत इथे दोन बापांमध्ये. लढत इथे दोन बापांमध्ये, जग कोणतेही असो परवा नाही. जग कोणतेही असो परवा नाही. त्यांनी पुढं असं लिहिलंय की निरागस नात्याची गजब कहाणी, पोटात भूक नैनी पाणी. निरागस नात्याची गजब कहाणी, पोटात भूक नैनी पाणी, बापावरील विश्वास देवाची करणी. बापावरील विश्वास देवाची करणी, बाबा भूक भागवणार ही लेकरांची वाणी. बाबा भूक भागवणार ही लेकरांची वाणी. खूपच अप्रतिम असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो, की बापावर मुलांचा विश्वास असतो की ते नक्की आपली भूक भागवणार. आणि या सुंदर अशा कवितेनंतर पुढच्या सुद्धा एका सुंदर कवितेमध्ये सौ स्वरूपा राम कदम यांनी लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की लेकरांच्या सुखापायी जो प्राण त्यागण्याची हिंमत ठेवतो. लेकरांच्या सुखापायी जो प्राण त्यागण्याची हिंमत ठेवतो, असा जिवंत देव मी रोजच बाप नावाच्या माणसात पाहतो. वा, असा जिवंत देव मी रोजच बाप नावाच्या माणसात पाहतो. गरजा पुरवता लेकरांच्या बाजी जीवाची लावतो. क्या बात आहे. गरजा पुरवता लेकरांच्या बाजी जीवाची लावतो. जपता पोटच्या पोराला सारे आयुष्य वाहतो. जपता पोटच्या पोराला सारे आयुष्य वाहतो. आणि अतिशय सुंदर भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो, की लेकरांच्या सुखापायी जो प्राण त्यागण्याची हिंमत ठेवतो, असा जिवंत देव मी रोजच बाप नावाच्या माणसात पाहतो. कारण बाप हा बापच असतो.
अतिशय सुंदर असे भाव होते या रचनेमध्ये. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये सुजिता शिर्के जोगेश्वरी येथून लिहित आहेत की मुलांसाठी करीतो बाप आपल्या जीवाचे रान. मुलांसाठी करीतो बाप आपल्या जीवाचे रान, नाही या जगामध्ये त्याच्या सम तुझा महान, नाही या जगामध्ये त्याच्या सम तुझा महान. आणि खरंच बाप हा देवच असतो. या 4च ओळीमध्ये अप्रतिम असे वडिलांबद्दलचे भाव मॅडमनी व्यक्त केलेले होते श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये विशाल विकास मराठे, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग, गाव दिगवळे इथून सर लिहित आहेत की गरिबीच्या गळाला बाप अडकला असेल जरी, गरिबीच्या गळाला बाप अडकला असेल जरी, पकडून मासा पोट आमची भरेल कशी तरी, पकडून मासा पोट आमची भरेल कशी तरी, पिलांच्या पोटासाठी मासा जातो गळावरी, पिलांच्या पोटासाठी मासा जातो गळावरी, होतो भक्ष दुसऱ्याचे पिल्ले उपाशी समुंदरी, होतो भक्ष दुसऱ्याचे पिल्ले उपाशी समुंदरी. खरंच एक विराधक आणि भीषण असं जे आहे ते वास्तव सरांनी त्यांच्या या रचनेमध्ये मांडलेलं होतं की स्वतः दुसऱ्याचं भक्ष होतो आणि पिलं मात्र त्याची माशेची ती उपाशी राहतात. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मेधाश्री मॅडम जे आहेत त्यांनी लिहिलं आहे धायरी पुणे येथून की स्पष्ट होता चित्रभाव हा हेलावून जाते मन, स्पष्ट होता चित्रभाव हा हेलावून जाते मन, सृष्टीचा परी एक नियम जीवो जीवस्य जीवनम, सृष्टीचा परी एक नियम जीवो जीवस्य जीवनम. आणि खरं आहे सृष्टीचा हा तर नियम आहे, हे एक चक्र आहे आणि ते आपल्या सर्वांना पाळलं पाहिजे आपण सर्वांनी. तर मन निश्चितपणे या चित्राला पाहिल्यानंतर हेलावून जातं. हे आपण सुद्धा सर्वांनी पाहिलं असेल श्रोते हो की प्रत्येकजण म्हणतोय की मला आता जेवण मिळणार आहे, परंतु कोणाचा बळी जाणार आहे हे मात्र कोणालाच माहीत नाही श्रोते हो. आणि पुढच्या एका कवित 2 चारोळ्यांमध्ये चित्रचारोळी या शीर्षकाखाली राजू पाडेकर, कामरगाव, अहमदनगर इथून सरांनी लिहिलं आहे की कधी कधी आयुष्य वाटते खूप मोलाचे, कधी कधी आयुष्य वाटते खूप मोलाचे, जीवन जगण्यासाठी करावे लागते प्रयत्न हालाकीचे, जीवन जगण्यासाठी करावे लागते प्रयत्न हालाकीचे, संपते येऊन अशा ठिकाणी हे आयुष्य आपले जिथे, संपते येऊन अशा ठिकाणी हे आयुष्य आपले जिथे, करावी लागते जगण्यासाठी रोज मरमर तिथे, करावी लागते जगण्यासाठी रोज मरमर तिथे. आणि समाजातलं एक वास्तव आहे ते सरांनी त्यांच्या या सुंदर अशा कवितेमध्ये मांडलेलं होतं श्रोते हो. आणि पुढच्या 2 चारोळ्यांमध्ये उज्ज्वला देवी, करमाळा, जिल्हा सोलापूर येथून मॅडम लिहित आहेत. पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की वाट पाहती खाऊची बाळे माझी उपाशी, वाट पाहती खाऊची बाळे माझी उपाशी, नको मला लाचारी मासा लागेल गळाशी, नको मला लाचारी मासा लागेल गळाशी. खूपच सुंदर अशी ही चारोळी होती श्रोते हो. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिले की पिलांना लागली भूक भरविल कोण खाऊ, पिलांना लागली भूक भरविल कोण खाऊ, मी बाप बापुडा रे भाऊ गळ नको लावू, मी बाप बापुडा रे भाऊ गळ नको लावू. तर एक आर्त अशी हाक जी आहे ती त्या चारोळीमधून त्या माश्याने मारली, असे सुंदर असे भाव जे आहेत ते मॅडमनी त्यांच्या या चारोळीमध्ये मांडलेले होते श्रोते हो. आणि पुढच्या एका कवितेमध्ये बाबाजी सदाशिव ठुबे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वावरत, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून हळवा बाप या शीर्षकाखाली सर लिहित आहेत की सगळ्याच जीवांमध्ये असतो दडलेला एक हळवा बाप, सगळ्याच जीवांमध्ये असतो दडलेला एक हळवा बाप, लेकरांच्या 2 घासासाठीच करून घेतो डोक्याला ताप, लेकरांच्या 2 घासासाठीच करून घेतो डोक्याला ताप, कधी कधी 2 घासासाठी जीव घेण्यास संकटांवर मात, कधी कधी 2 घासासाठी जीव घेण्यास संकटावर मात, कधी करतो रक्षण लेकरांचे करून स्वतःचाच घात, कधी करतो रक्षण लेकरांचे करून स्वतःचाच घात. तर अप्रतिम असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. कारण मुलांच्या पोटात 2 घास घालण्यासाठी कधी कधी जीवावर सुद्धा प्रसंग भेटतात त्या कमवत्या व्यक्तीला. आणि श्रोते हो याबरोबरच पुढच्या 2 आपण चारोळ्यांकडे वळूयात. आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत रेखिता या नावाने मॅडम लिहितात, सुरेखा कुलकर्णी, वसई येथून. आणि पहिल्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की जीवो जीवस्य जीवनम हा निसर्ग नियम आहे,
एक भक्ष दुसरा भक्षक अन्न साखळीतील दुवा आहे. जीवो जीवस्य जीवनम हा निसर्ग नियम आहे. एक भक्ष दुसरा भक्षक अन्न साखळीतील दुवा आहे. वा, खूपच अप्रतिम अशी ही चारोळी होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की बापच असतो भक्कम कणा देतो संसाराला आधार. बापच असतो भक्कम कणा देतो संसाराला आधार. बापाविना पोरकी लेकरे होती निराधार. बापाविना पोरकी लेकरे होती निराधार. खरंच बापाविना खूपच निराधार असल्याचे भाव जाणवतात श्रोते हो. आणि ज्यांना वडील आहेत ते निश्चितपणे नशीबवान लोक आहेत. आणि पुढच्या एका रचनेमध्ये वर्षा फटकाळे वराडे ठाणे येथून मॅडम लिहित आहेत की तगमग सारी मुलांसाठी करतो हा बाप. तगमग सारी मुलांसाठी करतो हा बाप. अन्नासाठी दाही दिशा फिरे दिनरात. अन्नासाठी दाही दिशा फिरे दिनरात. पिलांचे पोट भरण्या स्वतः मासा होई भक्ष. पिलांचे पोट भरण्या स्वतः मासा होई भक्ष. गळा येता अन्न मिळे मुलास फक्त यावर बापाचे लक्ष. गळा येता अन्न मिळे मुलास फक्त यावर बापाचे लक्ष. तर बापाचा त्याग समर्पण याचे सुंदर असे भाव मॅडमनी या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि सौ सावित्री कांबळे पुणे येथून लिहित आहेत की मॅडमनी लिहिलं आहे की उपाशी लेकरांसाठी बाप गळ टाके होडीत बसुनी. उपाशी लेकरांसाठी बाप गळ टाके होडीत बसुनी. तैसाच मत्स्य अन्नासाठी पाण्यावर येता जाय फसुनी. तैसाच मत्स्य अन्नासाठी पाण्यावर येता जाय फसुनी. मानव असो वा प्राणी सारे निसर्ग साखळीचे दुवे आहेत. मानव असो वा प्राणी सारे निसर्ग साखळीचे दुवे आहेत. परस्परावलंबी जीवनात कधी एकमेकांचे भक्ष आहेत. परस्परावलंबी जीवनात कधी एकमेकांचे भक्ष आहेत. वा, खूपच सुंदर असे भाव मॅडमनी त्यांच्या या रचनेमध्ये मांडलेले होते. आणि पुढच्या एका रचनेमध्ये सुनीता कुंभार पुणे यांनी लिहिलंय. मॅडम लिहित आहेत की भुकेलेल्या पिलांसाठी बापाची ही धडपड. भुकेलेल्या पिलांसाठी बापाची ही धडपड. एक होई तृप्त तर दुसऱ्याची तडफड. एक होई तृप्त तर दुसऱ्याची तडफड. निसर्ग नियम निराळा वाटे मनासी खंत. निसर्ग नियम निराळा वाटे मनासी खंत. समान हक्क जगण्याचा नाही असा हा अंत. समान हक्क जगण्याचा नाही असा हा अंत. अप्रतिम असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि श्री गणेश शेंडे भुईन सातारा येथून सरांनी करावा विचार या शीर्षकाखाली सुंदर असे भाव मांडलेले आहेत. आणि सर लिहित आहेत की आशावादी बालके मानवाची पाहता ती वाट नित्य बाबांची. आशावादी बालके मानवाची पाहता ती वाट नित्य बाबांची. भराया सारी खळगी पोटाची. भराया सारी खळगी पोटाची. गळ टाकुनी शिकार माशांची. गळ टाकुनी शिकार माशांची. जळात मासे करीती विहार मुक्त चहूदिशी सदा संचार. जळात मासे करीती विहार मुक्त चहूदिशी सदा संचार. मानव इतका करी शिकार. मानव इतका करी शिकार. करावा तयाने थोडा विचार. करावा तयाने थोडा विचार. अप्रतिम असे भाव मांडणारी अगदी विचार करायला लावणारी अशी ही रचना होती श्रोते हो. आणि पुढच्या आपल्या आजच्या शोमधल्या रचनेकडे आपण वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे जगन्नाथ जाधव एसगाव येथून, जे की कवी आणि गीतकार आहेत. औरंगाबाद येथून सर लिहित आहेत की दिनी उन्हात तानात फिरून लेकरं भुके नरे व्याकुळ. दिनी उन्हात तानात फिरून लेकरं भुके नेरे व्याकुळ. सर्व असून तुझ पायी का आहेस र ही धावपळ. सर्व असून तुझ पायी का आहे र ही धावपळ. काय माणूस काय प्राणी धोका करून खातो जलप्राणी. काय माणूस काय प्राणी धोका करून खातो जलप्राणी. भूक भिडली त्याची गगनाला. भूक भिडली त्याची गगनाला. उभे आडवे कापिले प्राण्याला. उभे आडवे कापिले प्राण्याला. तर अतिशय हृदयस्पर्शी अशी ही रचना होती श्रोते हो. आणि श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM.
श्रोते हो, तुम्ही आर जे कैलास सोबत आहात हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. आणि जसं की श्रोते हो, तुम्हाला माहीत आहे की आपण हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो जो आहे तो मार्च 2019 पासून करतोय. आपला हा शो जो होता तो लाईव्ह शो होता आणि या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण हा शो आता रेकॉर्डिंग करतोय. लवकरच आपण आपला शो हा लाईव्हसुद्धा सुरू करतोय. परंतु श्रोते हो, तुम्हाला माहीतच आहे की आपल्या या शोला जवळपास 1000च्या आसपास जे मान्यवर साहित्यिक आहेत ते संपूर्ण भारतभरामधून, एवढंच नाही तर अगदी विदेशातून सुद्धा जोडले गेलेले आहेत. त्यामुळं आपल्या शोचे काही नियम आहेत की आपण एकदा सहभाग घेतल्यानंतर त्यानंतरचे येणारे जे 2 रविवार आहेत ते रविवार गॅप सोडून तिसऱ्या रविवारी आपण भाग घेऊ शकता. परंतु काही मान्यवर कदाचित गैरसमजुतीमुळं असेल किंवा अन्य कारणाने असेल किंवा वारंवार भाग घेण्याची जी उत्सुकता आहे त्याचा निश्चितपणे आम्ही सन्मान करतो. यामुळं अनेक वेळा पोस्ट टाकतात, परंतु आपण नियम असल्यामुळं त्यांच्या घेऊ शकत नाही, कारण आपल्याला प्रत्येकाला संधी ही द्यायची असते. तर त्याबद्दलसुद्धा मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आपण भरभरून आणि उदंड असा दर रविवारी हा जो आपण प्रतिसाद देत आहात त्याबद्दलसुद्धा खरं तर रेडिओ पुणेरी आवाजवर आपण एवढं सारं प्रेम करता हे पाहून खूप छान वाटतं श्रोते हो. आणि आणखी आवर्जून एक गोष्टसुद्धा आपल्याला सांगायची आहे की रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे. आणि आपण फेसबुक पेजला, इंस्टाग्रामला आणि यूट्यूबलासुद्धा आपण रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FMला नक्की फॉलो करा, लाईक करा, कॉमेंट्स करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. कारण आपल्याला त्या वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर रेडिओ पुणेरी आवाजचे जे काही विविध उपक्रम आहेत याची आपल्याला माहितीसुद्धा त्या ठिकाणी मिळेल. आणि श्रोते हो, आपण घड्याळ पाहिलं का? खरं सांगायचं तर आज आपण एक हृदयस्पर्शी, अगदी काळीच पिळवटून टाकणारं असं चित्र आजच्या शोसाठी दिलेलं होतं. आणि सर्व मान्यवरांना आपण निमंत्रित केलं होतं त्यावर लिहिण्यासाठी. आणि ती भूक भागवण्यासाठी एका पित्याचा जो खटाटोप आहे, एक जण जीव देतोय आणि एकाचं पोट भरतंय, असं परस्पर विसंगत चित्र जे आहे ते आपण दिलेलं होतं. आणि त्यावर सर्व मान्यवरांनी अतिशय सुंदररित्या आपले जे भाव आहेत ते व्यक्त केले. आणि खरं सांगायचं तर जेव्हा जेव्हा आपण या शोमध्ये सर्वजण सहभागी होता, सर्व श्रोतेसुद्धा आपल्याला ऐकत असतात आणि तुमच्याशी बोलत असताना खरं तर 2 वाजता आपला हा शो सुरू होतो. आणि 2 वाजता सुरू झालेला जो शो आहे तो बघता बघता 3:30 कधी वाजतात हे मात्र कळत नाही. खरं सांगायचं तर तुमच्याशी गप्पा मारताना आणि आपल्या शोमध्ये पाठवलेल्या सर्व सन्माननीय साहित्यिकांच्या रचना सादर करताना वेळेचं भान राहत नाही. परंतु श्रोते हो, आपल्याला मात्र वेळेचं बंधन आहे. त्यामुळं आजच्या या शोमधून आजच्यापुरती मला म्हणजे आर जे कैलासला मात्र आता रजा घ्यावी लागेल हो. परंतु मी तुम्हाला पुढच्या रविवारी पुन्हा दुपारी 2 वाजता नवीन एका चित्रासोबत भेटायला येईल. तेव्हा तुम्ही सर्वजणसुद्धा निश्चितपणे माझ्यासोबत असाल अशी मला खात्री आहे. आपण सर्वजण स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. आणि मला म्हणजे आर जे कैलासला मात्र हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमधून आता मात्र रजा द्या. आणि तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.